शतकातून या भूतलावर एक अशी व्यक्ती जन्माला येते जी स्वतःच्या कर्तृत्वानं समाजाचा चेहरा मोहरा बदलून टाकते. समाज चक्राच्या गाड्याला विकासाची गती प्राप्त करून देते आणि चिरंतन काळासाठी आपल्या कार्याचा ठसा उमटवून जाते. कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्रातील असं कार्यकुशल व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बापूजी साळुंखे. एक उत्तम संकल्पक, संस्थापक आणि संवर्धक म्हणून ते आपल्याला ज्ञात आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत ज्ञानवृक्ष रुजवणारं हे एक आदर्श व्यक्तिमत्व. डॉक्टर बापूजी तथा गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे यांच्या शिक्षण महर्षी तसंच दलित मित्र, परमपूज्य या बिरुदावल्यातून बापूजींच्या व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे याची ओळख होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या स्थापनेसह एक शिक्षण चळवळच त्यांनी सातारा येथून सुरू केली. पण या शिक्षण यज्ञाची सुरुवात कशी झाली, ही चळवळ कशी उभी राहिली, या उत्तुंग व्यक्तिमत्वाची जीवन कहाणी तितकीच उत्तुंग आहे. बापूजी लहानपणापासूनच एक संस्कारी आणि ईश्वरभक्त व्यक्तिमत्व होते. सरंजामशाही घरात जन्म होऊनही फार लहान वयात त्यांचे मातृपितृ छत्र हरवले. वैभव संपन्न बालपणातून कुमार वयात येताना दारिद्र्याचे चटके सोसावे लागले. पण एकीकडे असा मायेचा ओलावा हरपला असताना डॉक्टर अप्पासाहेब पवार यांचं मायेचं छत्र त्यांना लाभलं. त्यांनी बापूजींवर पुत्रवत प्रेम केलं. शालेय शिक्षणानंतर प्रिन्स शिवाजी मराठी बोर्डिंगमध्ये बापूजींच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. स्वतः शिक्षण घेत असताना केवळ आपल्या पुरता विचार न करता इतरांनाही शिकवण्याचा उदात्त विचार तरुण वयात बापूजींच्या मनात आला. श्रीराम समाज सेवा मंडळ या संस्थेमार्फत 15 शाळांच्या कामकाजाचं आव्हान बापूजींनी लीलया पेललं. एकीकडे स्वतःचं शिक्षण, दुसरीकडे शिक्षण सेवेचं व्रत अशा 2 जबाबदाऱ्या पेलत असताना नानासाहेब पाटील यांची सुकन्या सुशीला सोबत त्यांचा विवाह झाला. या कौटुंबिक जीवनाची सुरुवात होतानाच दुसरीकडे राष्ट्रीय कर्तव्य बापूजींना खुणावं लागलं. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात बापूजी भूमिगत चळवळीत सक्रिय सहभागी झाले. स्वातंत्र्य चळवळीच्या या धामधुमीतही शिक्षण क्षेत्रावरील त्यांचा लोभ कायम होता. याच कालावधीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेशी बापूजी जोडले गेले. तिथं मराठी, इंग्रजी, संस्कृत या विषयांचं अध्यापन त्यांनी केलं. दुसरीकडे त्यांचं स्वतःचं शिक्षण चालू होतं. महाविद्यालयाची उच्च पदवी त्यांनी प्राप्त केली. या अनेकविध शैक्षणिक उपक्रमातही शिक्षण क्षेत्रात स्वतः काही करण्याची त्यांची मनीषा कायम होती. रयत शिक्षण संस्थेला एक पर्यायी संस्था प्राप्त करून देणं त्यांना आवश्यक वाटू लागलं होतं. आणि यातूनच 19 ऑक्टोबर 1954 रोजी जन्म झाला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था या ज्ञानवृक्षाचा. बापूजींनी शिक्षण क्षेत्राचं सूत्र ज्ञान, विज्ञान, सुसंस्कार या 3 तत्वात गुंफलं होतं. आणि हेच सूत्र मनात ठेवून विवेकानंद शिक्षण संस्थेचा विस्तार त्यांनी केला. संस्थेची पहिली 5 हायस्कूल तिथल्या तरुणांना हाताशी धरून त्यांनी स्थापन केली. प्रसंगी शाळा महाविद्यालय स्थापनेसाठी लोकांकडे झोळीही फिरवली. त्यात व्यक्तिगत स्वार्थाचा लवलेशही नसल्यानं तसं करताना मनी लाज बाळगण्याचं कारणच नव्हतं. या दरम्यान बापूजींच्या सत्कृत्यांचा, त्यांच्या शिक्षण ध्यासाचा गवगवा सरकार दरबारीही झालेला असल्यानं ताराबाई पार्क येथील 7 एकर 38 गुंठे जागा शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध झाली. स्वच्छ चारित्र्य, निर्मळ हेतू
शिक्षण ध्यास या बळावरच हे साध्य होऊ शकलं. ही सारी मदत बापूजींनी स्वकर्तृत्वावर ताठ मानेनं स्वीकारली. विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षण केंद्रातील शिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमीच बदलत्या काळानुसार जीवनाभिमुख राहिले. ही केवळ शिक्षण संस्था नाही, तर जीवन संस्कार करणारी संस्था आहे. बापूजींचे कष्ट, त्याग, सेवा, जिद्द आणि कुशल प्रशासन यामुळं या शिक्षण संस्थेला नेहमीच एक तेजोवलय प्राप्त झालं. बापूजींच्या या असीम सेवाव्रतासाठी शिवाजी विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट ऑफ लेटर्स ही पदवी देऊ केली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी बापूजींचा गौरव करताना म्हटलं की जगन्नाथाचा हा रथ चालवणाऱ्या बापूजींचं कार्य इतिहासानं नोंद घ्यावी असं आहे. अनेक मान्यवरांनी, शब्दसुमनांनी बापूजींच्या कार्याचा गौरव केला. बापूजींनी कार्यकर्ते घडवणारी एक पाठशाळाच तयार केली. विद्यार्थ्यांवर अपार प्रेम केलं. वक्तशीरपणा, विविध विषयात पारंगतता, व्यासंगीपणा याचा पाठ त्यांनी स्वप्रतिमेतून देऊ केला. 9 ऑगस्ट 1987 रोजी बापूजी आपल्याला देहरूपानं सोडून गेले, पण त्यांच्या शैक्षणिक कार्यरूपानं, संस्कार रूपानं ते आजही आपल्या सोबत आहेत. त्यांचे सुपुत्र अभयकुमार साळुंखे हा ज्ञानवारसा आज अविरत पुढे नेत आहे. बापूजींचं व्यक्तिमत्व आणि त्यांनी निर्माण केलेला ज्ञानयज्ञ म्हणजे एखाद्या दीपस्तंभासारखा आहे. युगानयुगे या कार्यातून शिक्षण पथावरील वाटसरूला या प्रकाशात वाट गवसेल आणि तो मार्ग निश्चितच ज्ञानाचा, संस्कारांचा, उच्च ध्येयाचा असेल यात शंका नाही. सन 2018-19 हे बापूजींच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. संस्थेतील गुरुदेव कार्यकर्ते म्हणून आपण नशीबवान आहे की आपणाला ही जन्मशताब्दी साजरी करण्याचं भाग्य मिळतं आहे. कारण 9 जून हा केवळ बापूजींचा जन्मदिन नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो खऱ्या अर्थानं कृतज्ञतेचा दिवस आहे. या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपणास बापूजींच्या तत्त्वज्ञानाला, विचाराला, कार्याला आणि त्यागाला उजाळा देण्याची संधी मिळत आहे. आणि म्हणून हे जन्मशताब्दी वर्ष केवळ एक उत्सव म्हणून साजरं न करता या निमित्तानं आत्मपरीक्षण करण्याची संधी आपल्याला मिळते आहे. आपल्या प्राणप्रिय मातृसंस्थेसाठी त्यांनी वडिलोपार्जित जे घर होतं, संपत्ती इतकंच नव्हे तर स्वतःला मिळालेले सर्व गौरव आणि गौरवार्थ मिळालेले लाखो रुपयांचा निधी त्यांनी संस्थेला अर्पण केला आणि स्वतः ते पायी आणि एसटीने प्रसंगी ट्रकनं प्रवास करून महाराष्ट्रभर संस्कृती केंद्राची त्यांनी जाळं निर्माण केलं. हा बापूजींचा त्याग, हा आदर्श हा विद्यार्थ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे. आज अनेक गुरुदेव कार्यकर्ते त्यांच्या त्यागाची ही जी काही परंपरा आहे ते चालवण्याचं काम करत आहेत आणि त्यांच्या या कार्यामुळंच आज समाजामध्ये विवेकानंद शिक्षण संस्थेला एक वेगळा नावलौकिक प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून स्वतःला चंदनाप्रमाणे झिजवून घेणारं हे व्यक्तिमत्व सातत्यानं 69 वर्ष चंदनासारखं झिजलं आणि आपल्यातून निघून गेलं. परंतु त्यांच्या त्या कार्यानं, त्यांच्या तत्त्वज्ञानानं ते आज अमर आहेत आणि त्यांना यावर्षी सर्व कार्यकर्त्यांचे शतशः हे धन्यवाद आमचे आहेत. नमस्कार. 2018-2019 हे वर्ष आपल्या सर्वांना एक महोत्सवापेक्षा कमी नाही असं मला वाटतं. कारण ज्या महामानवांनी समाजातील वंचित लोकांसाठी शिक्षणाची गंगोत्री एका महायज्ञाप्रमाणे आरंभली,
त्या शिक्षणवर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण भव्य प्रमाणात साजरे करीत आहोत. डॉक्टर बापूजी साळुंखे हे फक्त शिक्षणतज्ज्ञ नव्हते, तर वेदांचे सुद्धा गाढे अभ्यासक होते. त्यातूनच त्यांनी एक आदर्श तत्त्वज्ञान आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं आणि त्यांची प्रार्थना तर स्वयंप्रेरित प्रार्थना आहे. त्यातून आपल्याला अनेक मूल्याधिष्ठित संकल्पनांची मांदियाळीच समोर जशी काही ठेवलेली आहे, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ध्येय आपल्या सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांसमोर त्यांनी ठेवले व अखंड अविरत कार्य करण्यासाठी ही एक गुरुकिल्ली, ही एक दिशा आपल्याला दिली. त्याच विचारांची प्रेरणा घेऊन आज आपण सर्वजण 8,000हून अधिक गुरुदेव कार्यकर्ते एक संघपणे काम करतो आहे. ते तर आहेच, परंतु माननीय कार्याध्यक्ष साहेब अभयकुमारजी साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली आपण अगदी निडरपणे ही संस्था, हा शिक्षणाचा यज्ञ पुढे नेत आहोत. याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटतो आहे, कारण आपण ह्या जन्मशताब्दीचे भाग बनलो आहोत. म्हणून हे वर्ष एक सोहळा म्हणून साजरे करीत आहोतच, परंतु आज महाराष्ट्र व कर्नाटकातील 406 संस्कार केंद्रांच्या माध्यमातून आपण कार्यरत आहोत. यापुढे सुद्धा अधिक जोमाने आपण कार्य करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याबरोबरच ही शिक्षणाची गंगोत्री सर्व देशभरात कशी पोहोचवता येईल यासाठी आपण कटिबद्ध राहू. या जन्मशताब्दीनिमित्त पुन्हा एकदा मी इथे सांगू इच्छिते की आपण नवीन उपक्रमातून, जसे की व्यावसायिक शिक्षणातून विविध कोर्सेस आपण उतरवत आहोत. नवीन कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम इथे सुरू करण्याचा मानस आहे. म्हणून मी परत एकदा, मला आनंद होतोय की ह्या निमित्त मी ह्या संस्थेची सचिवा म्हणून मी सर्वांना संस्थेच्या वतीने जन्मशताब्दीच्या हार्दिक शुभेच्छा देते.